नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर या ठिकाणी केदारेश्वर मंदिराला भेट द्यायला। हे माळबंदी मंदिर आहे मित्रांनो। तुम्हाला या मंदिराची साईडचा परिसर व आजूबाजूचे मंदिराचा परिसर व तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व चॅनलला लाईक करा व शेअर करा। मित्रांनो, छोटी छोटी मुले मंदिराच्या बाहेर बेल विकण्यासाठी बसलेली आहे। काय याचं नाव? याचं नाव धोतर आहे का? मित्रांनो, केदारेश्वर मंदिर परिसर आहे। मित्रांनो, आज श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। मित्रांनो, आता कुठेतरी गर्दी कमी होऊन लाईन थोडी थोडी पुढे सरकू लागलेली आहे। तर मित्रांनो, पाहू शकता पुढील भागास नंदी लागतो, तर आपण नंदीचे दर्शन करून आतमध्ये जाऊया। तर पाहू शकता मित्रांनो, केदारेश्वर मंदिर भिवा नदीच्या तीरावरती वसलेले आहे। या ठिकाणी केदारेश्वर हे शिवलिंग आहे। तर मित्रांनो, डाव्या बाजू बसलेले आजी ह्या मंदिराच्या पुजारी आहे। आज श्रावणी दुसरा सोमवार असल्यामुळे भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे।
त्याचं पाणी टाका ते तर मित्रांनो बाहेर आल्यावर तर साक्षी विनायक ह्या गणपतीची मूर्ती आहे. तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यावरती ह्या ठिकाणी छोटा पुस्तक स्टॉल आहे. आपल्याला आरती वगैरे माळ जपमाळ अगरबत्ती वगैरे आपल्याला भेटू शकतात या ठिकाणी मंदिराच्या एकदम बाहेरील बाजूस. तर मित्रांनो बाहेर आल्यावरती इथे प्रसाद वाटप आहे. पाहू शकता मित्रांनो केदारेश्वर मंदिर हे हेमाडपंथी रचना आहे मंदिराची. तर या मंदिराच्या पासून येताना इथे एक मोठी तुळस लागते. पाहू शकता ही तुळस आहे आणि या ठिकाणी स्नानासाठी घाट आहे. स्नानाचा घाट आहे. या ठिकाणी स्नान केले जाते. मंदिरापाशी गार्डन पण आहे बसण्यासाठी. एकदम भारी स्पॉट आहे.